So today we are going to start very important chapter, neural control and coordination. This is a very important chapter from the last but one in 11th NCERT book. द न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन या नावातच उत्तर आहे. आपली जी बॉडी आहे, अवर एंटायर बॉडी, वी आर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. यस ऑर नो? या कुठल्या प्रकारचं ऑर्गनायझेशन आपल्या बॉडीमध्ये? बघा, ऑर्गनायझेशन आपण ॲनिमल किंगडममध्ये पाहतो. सर्वात पहिल्यांदा लूज असतात सेल, त्याला सेल ॲग्रिगेट लेवल म्हणतात. त्यानंतर युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर झाले, सेल ॲग्रिगेट लेवल. सेल ॲग्रिगेशन नंतर टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन असतं. टिश्यू नंतर ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन असतं. आणि नेक्स्ट टू दॅट ऑर्गन सिस्टीम लेवल. आपली बॉडी कशी आहे? ऑर्गन सिस्टीम लेवल ऑर्गनायझेशन. न्यूरल कंट्रोल, आवर एंटायर बॉडी इज अंडर द कंट्रोल ऑफ टू सिस्टीम. एक आहे एंडोक्राईन सिस्टीम, ज्यामध्ये हार्मोन्स तयार होतात, आणि दुसरी आहे न्यूरल सिस्टीम म्हणजेच नर्वस सिस्टीम. त्या दोन्ही सिस्टीम एकत्रितप्रमाणे जॉईंटली दे कंट्रोल अवर बॉडी. देन क्वेश्चन, व्हॉट? न्यूरल कंट्रोल. यामध्ये कोऑर्डिनेशन म्हणजे काय? समन्वय. मराठीत त्याला समन्वय म्हणतोय. टेक अन व्हेरी कॉमन एक्झाम्पल. इफ यू आर रायडिंग अ बायसिकल, तुम्ही बायसिकलवरच चाललेला आहात, चुकून सहज आपलं लक्ष दुसरीकडे गेलं आणि धडक लागली. का लागली? देर इज अ लॅक ऑफ कोऑर्डिनेशन. सायकल चालवायलो पण उगाच सहज असं मध्ये बदललं. याचा अर्थ काय? लॅक ऑफ कोऑर्डिनेशन झालं. ॲक्च्युअली बायसिकल राईड करताना एक अवयव काम करतो का? देर आर सो मेनी ऑर्गन वर्किंग इन हार्मनी, युनिट म्हणून काम करतात. मग आपले हँड्स असतील, लेग्स असतील, आय असेल, इयर असेल, हे काम करत नाहीत का? त्यावेळेस करतात ना. मग यांचा कुठंतरी संवाद सुटला की काय होतं? ॲक्सिडेंट होऊ शकतात, इन्सिडेंट घडतात. म्हणून कोऑर्डिनेशन म्हणजे एकमेकांचं समन्वय. दे वर्क इन, अवर एंटायर बॉडी वर्क इन. मी बोलतोय, मी माझे सगळे काम चालू आहे, ब्रेन सांगतंय, थॉट स्पीच चालू आहे माझं, थॉटला मी स्पीचमध्ये कन्व्हर्ट करू लागलेलं आहे. हे काय? कोऑर्डिनेशन्स आहे ना. सो जनरली यू नो व्हेरी वेल, इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, जेव्हा आपण मल्टीसेल्युलर लाईफ फॉर्मचा विचार करतो, सिंगल सेलचं सोडून द्या, त्यांच्यामध्ये न्यूरल सिस्टीम नसतेच. इन मल्टीसेल्युलर ॲनिमल, स्पेशली ऑर्गॅनिझममध्ये मला अपेक्षित आहे ॲनिमल्स. इन अ मल्टीसेल्युलर ॲनिमल, व्हॉट इज द बेसिक कॉज ऑफ व्हॉट? जे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम झालं, त्यामध्ये काय होतं? देर इज अ डिव्हिजन ऑफ लेबर. बरोबर आहे? या मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये डिव्हिजन ऑफ लेबर आहे, कामाची विभागणी असते. अँड फॉर डिव्हिजन ऑफ लेबरमुळे डेव्हलपमेंट वेगवेगळी झालेली आहे. तिथं सेल नसतात, टिश्यू कशासाठी झाले? टिश्यू आर डेव्हलप्ड इन व्हॉट? टिश्यू निर्माण होण्याचं मेन कॉज बोर्डावर आहे, डिव्हिजन ऑफ लेबर. प्रत्येक टिश्यू वेगळं काम करतो, स्पेसिफिक फंक्शन करतो. सिमिलरली ऑर्गन्स हॅव बीन डेव्हलप फॉर द सेम पर्पज, दे डू सेम वर्क. नो, प्रत्येक ऑर्गन वेगवेगळं काम करतो. टेक अन एक्झाम्पल, लंग्सचं काम आहे ब्रीदिंग करणं, हार्टचं काम आहे पंपिंग करणं आणि सर्क्युलेशन ऑफ ब्लड आहे, किडनीचं काम आहे फिल्ट्रेशन ऑफ ब्लड आहे. मीन्स ईच अँड एव्हरी ऑर्गन वर्क इंडिपेंडंटली. नो, मी इंडिपेंडंटली म्हणणार नाही, पण स्पेसिफिक काम आहे. म्हणजे काय झालं? इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम द डेव्हलपमेंट ऑकर इन रेस्पॉन्स टू डिव्हिजन ऑफ लेबर. टिश्यूज झाले डिव्हिजन ऑफ लेबरमुळे, ऑर्गन झाले डिव्हिजन ऑफ लेबरमुळे, ऑर्गन सिस्टीम लेवल ऑर्गनायझेशन झालं, ते सुद्धा डिव्हिजन ऑफ लेबर्समुळे झालं ना. अँड ऑल द ऑर्गन आपल्या बॉडीमध्ये पहा. टेक अन एक्झाम्पल ऑफ वी आर मल्टीसेल्युलर ऑर युनिसेल्युलर. वी आर मल्टीसेल्युलर ॲनिमल, आणि आपल्या शरीरामध्ये वी हॅव ओनली वन सिस्टीम? नो, वी हॅव ऑर्गन सिस्टीम लेवल ऑर्गनायझेशन. कारण टॉप लावतो आपण. मग ऑर्गन सिस्टीम लेवल ऑर्गनायझेशनमध्ये आपल्या शरीरामध्ये एकच अवयव आहे का? इन अ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम देर आर डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गन्स ऑर ऑर्गन सिस्टीम्स. इन अ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, जे हायर मोस्ट ऑफ द ॲनिमल, बरं का, मोस्ट ऑफ द ॲनिमल्स आर मल्टीसेल्युलर. दे आर हॅव्हिंग टॉप 1-2 सुरुवातीचे फायला सोडल्यानंतर ऑर्गन्स किंवा ऑर्गन सिस्टीम लेवल ऑर्गनायझेशन आहे. Means they have several organs. My question to you, do all organs working independently or they are working in support of each other?
तर उत्तर आहे की आपल्या शरीरामध्ये अनेक अवयव आहेत. वी हॅव सेव्हरल ऑर्गन बट ऑल ऑर्गन्स डू नॉट वर्क इंडिपेंडंटली. कारण ते स्वतंत्रपणे काम करू शकत नाहीत, पण दे आर सपोर्टिंग इच अदर. सगळेच ऑर्गन एकमेकांना सपोर्ट करतायत. दे आर सपोर्टिंग इच अदर्स फंक्शन. आणि यामधनंच शब्द आलेला आहे कॉर्डिनेशन. मग कॉर्डिनेशन म्हणजे काय असेल हो? काय आहे कॉर्डिनेशन, ज्याला मराठीत समन्वय म्हणतोय? ॲक्च्युअली कॉर्डिनेशन म्हणजे काय? जर आपले पिटीवर वाद्य कुठलंही वाजवत असताना जर ते कॉम्बिनेशन ऑफ सूर जर चांगले झालं तर ते गोड वाटेल, नाही तर कर्कश वाटेल, कानाला ऐकायला वाटणार नाही. म्हणजे देअर शुड बी हार्मनी इन संगीत अल्सो. हार्मोनियम नावच त्याच्यामुळे आहे बरं का. डू यू नो हार्मोनियम? पेटी. सा रे ग म प ध नि सा योग्य पतीनं आले तर ते स्वर बनतील आणि कानाला चांगलं सुमधुर संगीत मिळेल. तसंही आपल्या बॉडीचं आहे. सेव्हरल ऑर्गन्स वर्क इन हार्मनी, देन आवर बॉडी फंक्शन्स व्हॉट प्रॉपरली. In order to smooth working of our body, all the organs should work what? Should be coordinated continuously. बरोबर आहे की नाही? सगळं अवयव योग्य प्रमाणे काम करतील तर शरीर काम करेल. मग यांच्यामध्ये सुसंवाद असायला हवा, कोऑर्डिनेशन असायला हवं. व्हॉट इज अ कोऑर्डिनेशन? हाऊ विल यू डिफाइन? The process in which or the process through which two or more organs, ज्या प्रक्रियेमार्फत टू ऑर मोर ऑर्गन्स, what is mean by coordination? The process through which two or more organ complement each other किंवा इंटरॅक्ट इच अदर, एकमेकांशी इंटरॅक्ट करतायत. इंटरॅक्ट इच अदर अँड इंटरॅक्ट काय म्हणू शकता? The coordination is the process through which two or more organs interact and support functions of each other. नुसते इंटरॅक्ट होत नाही आहे. अँड सपोर्ट द फंक्शन्स ऑफ इच अदर, एकमेकांच्या कार्याला देखील सपोर्ट करतायत. सो आय होप यू आर गेटिंग दिस पॉइंट. व्हॉट इज कोऑर्डिनेशन? जेव्हा दोन किंवा अनेक अवयव टू ऑर मोर ऑर्गन्स इंटरॅक्ट विथ इच अदर अँड सपोर्ट द फंक्शन्स ऑफ इच अदर, एकमेकांचे सपोर्ट करतायत. मग लिहिताना कसं लिहिलं? द प्रोसेस थ्रू विच टू ऑर मोर ऑर्गन इंटरॅक्टिंग इच अदर सपोर्ट्स इच अदर फंक्शन इज नोन ॲज कॉर्डिनेशन. आणि कॉर्डिनेशन सोडून एक शब्द येतो याला जोडून, त्याचं नाव आहे इंटिग्रेशन. नाव काय हो? इंटिग्रेशन. या नावातच उत्तर आहे ना. एकत्र येणे. कॉर्डिनेशन म्हणजे अनेक अवयव एकमेकांना सपोर्ट करतायत, इंटरॅक्ट करतायत, ते झालं कॉर्डिनेशन. जसं मी सायकलचं उदाहरण घेतलं. समजा वी आर डुईंग फिजिकल एक्झरसाइज. व्हॉट विल हॅपन? जेव्हा फिजिकल एक्झरसाइज करत असतो त्यावेळेस काय होतं? आपले मसल्सवर ताण येतो. राईट? मसल रिक्वायर मोर एनर्जी और लेस एनर्जी. एक्झरसाइज करताना मसलला एनर्जी लागते. मग एनर्जी लागण्यासाठी काय लागतं? ऑक्सिजन. त्यामुळे ब्रिदिंग रेट वाढतो का कमी होतो? धावताय तुम्ही, ब्रिदिंग रेट वाढतो, ऑक्सिजनची लेवल शरीरामध्ये येते, मग ऑक्सिडेशन कमी घडेल का जास्त बनेल? रेस्पिरेशनचा रेट वाढतो, ब्रेकडाऊन ऑफ फूड होतं, एनर्जी मिळते. हे होत असताना त्यासाठी हृदयामधलं पंपिंगसुद्धा वाढेल का कमी होईल? वाढते. किडनीचं फिल्ट्रेशन कमी होईल का वाढेल? वाढेल. आणि तेच आपण नॉर्मल पोझिशनला आलो. समजा फिजिकल एक्झरसाइज संपलेली आहे. व्हॉट विल हॅपन? जेव्हा पूर्ण फिजिकल एक्झरसाइज झालेली असेल ते हे ऑर्गनसुद्धा हळूहळू नॉर्मल पोझिशनला येतात. याचा अर्थ काय? लंग्ज आहे, हर्ट आहे, वॉट लंग्ज असेल, हर्ट असेल, सेल्युलर टिश्यूज असतील, दे आर इंटरॅक्ट विथ इच अदर. येस ऑर नो? मसल सेल इंटरॅक्ट विथ इच अदर. चला इंटिग्रेशनकडे जाऊयात. व्हॉट इज इंटिग्रेशन? द प्रोसेस इन विच टू ऑर मोर ऑर्गन मेक्स द फंक्शन्स. मध्ये इथं काय म्हणतोय? व्हॉट इज मीन बाय इंटिग्रेशन? द प्रोसेस इन विच टू ऑर मोर ऑर्गन्स, जेव्हा दोन किंवा अनेक ऑर्गन्स व्हॉट दे मेक्स व्हॉट फंक्शनल युनिट, मेक फंक्शनल युनिट इन हार्मोनी. फंक्शनल युनिट इन हार्मनी. हार्मनीचा अर्थच आहे काय? समन्वय.
When two or more organ make the functional unit, they work as a functional unit. When two or more organ make as a functional unit, एकच म्हणून युनिट काम करतात, इन हार्मनी इज नोन ॲज इंटिग्रेशन. उदाहरणार्थ तुम्ही शाळेमध्ये एखादं ग्रुप बनवला आणि तुम्हाला काम सोपवलं, मग त्या ग्रुपमधल्या प्रत्येक मेंबरचं काम कसायला असं, तू तिकडं मी इकडं चालेल का, दे वर्क टुगेदर, देन गोल विल बी अचीव्ड, तरच आपल्याला उद्देश साध्य होईल. मग इथंही तसंच आहे ना, जेव्हा अनेक अवयव शरीराचे एकत्रितपणे ॲज अ सिंगल युनिट काम करतात, देन इट इज कॉल्ड इंटिग्रेशन. आय होप यू आर गेटिंग बोथ वर्ड, कोऑर्डिनेशन अँड इंटिग्रेशन. पुन्हा म्हणतोय, इन आवर बॉडी ऑल ऑर्गन्स शुड बी कोऑर्डिनेट विथ इच अदर कंटिन्युअसली, दे शुड बी इंटिग्रेटेड विथ इच अदर. ते एकमेकांसोबत कोऑर्डिनेट व्हायला हवे, ते एकमेकांसोबत इंटिग्रेट व्हायला हवे. त्यासाठी आपल्याला काय आहेत, हे कोण करतं, द कोऑर्डिनेशन ऑफ डिफरंट ऑर्गन इज अंडर विच कंट्रोल, नर्वस कंट्रोल, न्यूरल कंट्रोल आहे. म्हणून आपलं टायटल आहे चॅप्टरचं, न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. So coordination of all the body part, coordination of all the organs of our body is under the control of neural control म्हणा. At the same time we have another system, जिथं नर्वस सिस्टीम नाही तिथं दुसरी सिस्टीम काम करते, तिचं नाव आहे हार्मोनल सिस्टीम, एंडोक्राइन सिस्टीम. सो नर्वस सिस्टीम अँड एंडोक्राइन सिस्टीम, nervous system and endocrine system jointly, I am using word, हे दोघं जण मिळून jointly what they control, they jointly control and coordinate the functioning of all organs of our body. Which two system? Neural system and endocrine. The endocrine system and neural system jointly, दोघं एकत्रितपणे, jointly control and regulate the coordination and integration of all body parts. Neural system coordinate how? They are interacting with each organ. Yes or no? They interact होतात प्रत्येक organ सोबत. The what here? Neural system form the connections with each organ. त्यांच्यामध्ये कनेक्शन आहे, कुणामार्फत? Of course neurons. They have a complex network of neurons. Point to point connection आहे. बघा, हे एक न्यूरॉन, इकडे बघा, लुक ॲट मी, दिस इज अ न्यूरॉन, दिस इज न्यूरॉन, दिस हे अवयव आहे, याला हा न्यूरॉन जोडला, त्याला जोडला, असं करत करत संपूर्ण शरीरभर न्यूरॉनचं नेटवर्क आहे. कुणाचा भाग आहे तो? नर्वस सिस्टम इज मेड अप ऑफ कॉम्प्लेक्स नेटवर्क ऑफ न्यूरॉन. दे आर कनेक्टिंग विथ वॉट? ऑर्गन्स फॉर क्विक काय करायचं आहे, इम्पल्स कंडक्शन आहे, क्विक स्टिम्युलस आहे, क्विक कोऑर्डिनेशनसाठी हे नेटवर्क आहे. कुठंही नेटवर्क आहे आपल्या शरीरामध्ये, कशाचं? द नर्वस सिस्टीम फॉर्म द नेटवर्क ऑफ न्यूरॉन्स थ्रू आउट अवर बॉडी. दे आर कनेक्टेड टू सेव्हरल ऑर्गन्स फॉर क्विक कोऑर्डिनेशन, जलद कोऑर्डिनेशनसाठी. या उलट द एंडोक्राइन सिस्टीम, the endocrine system also regulate the body functions through hormones. They help in a coordination and integration. याला केमिकल कोऑर्डिनेशन म्हणतात, रासायनिक कोऑर्डिनेशन आहे, कारण हार्मोन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे एक हार्मोन्सद्वारे रेग्युलेट करते आपल्या बॉडीला, तर दुसरे हे नर्वस सिस्टीम न्यूरॉन्स मार्फत रेग्युलेट करते. या चॅप्टरमध्ये आपल्याला स्पेशली फोकस कशावर आहे? न्यूरस सिस्टम. आणि पुढचा येणारा चॅप्टर आहे केमिकल कोऑर्डिनेशन अँड इंटिग्रेशन, त्यामध्ये एंडोक्राइन सिस्टीमवर भर देणार आहोत. सो लेट स्टार्ट न्यूरल सिस्टीम. इज इट क्लिअर? So our body, in most of the multicellular organism, all the organs work smoothly under the control of nervous system as well as endocrine system. So let's start with the nervous system or neural system. मग न्यूरल सिस्टीम कशाने बनलेली असते? what are the component of neural system? द न्यूरल सिस्टीम जी आहे ना, याला नर्वस सिस्टीम सुद्धा म्हणू शकता. इन मराठी इट इज कॉल्ड मज्जा संस्था.
तर या ठिकाणी पहा न्यूरल सिस्टीम कशाने म्हणले, व्हॉट इज द स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट ऑफ नर्वल सिस्टीम. काय आहे हो, द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टीम. द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ न्यूरल सिस्टीम इज what? Neuron, the highly specialized cell. The structural and functional unit of nervous system are neurons. प्लुरल असेल तर न्यूरॉन्स म्हणतोय. न्यूरॉन्सला दुसरं नाव काय देणार, दे आर नर्व फायबर्स किंवा नर्व फायबर सेल. The structural and functional unit of nervous system are neurons. And what are neurons? They are highly specialized cells of nervous system. They are also called nerve fiber cell or neuron. What is the role of neuron? बघा न्यूरॉन काय आहे, आपलं वायर असतं ना, आपल्या घरामध्ये लाइटिंग झाली ती कुठेही गेलेली आहेत ना वायर, आणि त्याचं मेन स्विच ऑफ तिथं आहे. आपलं ब्रेन हे मेन आहे, तिथून निघालेले हे न्यूरॉनचं जाळ आहे ना शरीराभर. हे काय करतात, ऑल नर्व्स फायबर और नर्व न्यूरॉन्स, दे रिसीव अँड डिटेक्ट. लुक ॲट मी व्हॉट आय एम सेइंग. दे डिटेक्ट अँड रिसीव द वॉट स्टिम्युलस इम्पल्सेस. संवेदना त्या स्वीकारतात. कोणामार्फत, आपल्याला बाहेर काय काय घडलं कोणामुळे कळतंय, मी बोलतोय तुम्ही ऐकताय, कसं कळालं, इथं काय आहे, तुमचे सेन्सेसरी ऑर्गन आहेत ना. सो ऑल अवर सेन्सेसरी ऑर्गन बाहेर आपल्या सभोवती काय काय बदल घडतात ते सांगतात ना. कुणामार्फत, सेन्सेसरी इम्पल्सेस. न्यूरॉनचं काय काम आहे, न्यूरॉन रिसीव अँड डिटेक्ट द वॉट इम्पल्सेस इन द फॉर्म ऑफ स्टिम्युलाय. स्टिम्युलाय म्हणजे संवेदना, आणि कोण करतं स्टिम्युलाय, आपले सेन्सेसरी ऑर्गन्स आहेत. कोण आहे सांगा, इथून सुरू करा. इथं आहे आय, नोज, हां टंग, स्किन आली आणि इयर. सो ऑल दीज आर अवर 5 सेन्सेसरी ऑर्गन आहेत. याला कॉमन पुढे नाव येणार आहेत विंडोज ऑफ ब्रेन. ब्रेनच्या विंडोज आहेत ज्यामार्फत सगळी माहिती मिळते, म्हणून तर त्याला मराठीत ज्ञानेंद्रिय म्हणतात. दे गिव्ज अ नॉलेज अबाउट सराउंडिंग एन्व्हायरमेंट ना. मग सेन्स ऑर्गन्स हे इम्पल्सेस तयार करतात. ती कोण सुरुवातीला घेतं, न्यूरॉन रिसीव अँड रिसीव इम्पल्सेस. They not only receive, they transmit the impulses to the master located in head region. सगळे इम्पल्सेस कंडक्ट करतात आणि कुणाकडे पाठवण्याचं काम करतात, ब्रेनकडे. मी नेहमी याला तुलना करतो, आपलं ब्रेन म्हणजे CPU आहे कॉम्प्युटरचं, आणि कॉम्प्युटरला इनपुट डिव्हायसेस असतात. कीबोर्ड इनपुट डिव्हाइस आहे, आपण एंट्री करतो. माऊस एंट्री आहे. आपले इनपुट डिव्हायसेस 5 आहेत. सेन्स ऑर्गन्स आर आवर इनपुट डिव्हायसेस. इथं प्रोसेसिंग होते आणि व्हिज्युअलायझेशन स्क्रीनवर दिसतं ते आउटपुट आहे. आपण प्रतिसाद देतो ते काय आउटपुट आहे आपलं. सेम वर्किंग आहे. चला पुढे जाऊया. ठीक आहे, स्ट्रक्चरल युनिट आहे, मेन आहे. इन मोस्ट ऑफ द मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, मल्टीसेल्युलर ॲनिमल्समध्ये, in all multicellular animals neurons are present. The multicellular animals have, multicellular animals मध्ये न्यूरल सिस्टीम तयार झालेली आहे. दे आर कॅरेक्टराइज बाय न्यूरल सिस्टीम. हां, सुरुवातीच्या ऑर्गॅनिझममध्ये सिम्पल असतं. इन इन्व्हर्टिब्रेट्स, जे इन्व्हर्टिब्रेट्स आहेत किंवा लोअर इन्व्हर्टिब्रेट्स म्हणा, the lower invertebrates, they have very simple neural system. अतिशय साधी न्यूरल सिस्टीम आहे. या उलट ॲडव्हान्स ॲनिमल लाईक अस, वी हॅव व्हेरी कॉम्प्लिकेटेड हायली ॲडव्हान्स नर्वस सिस्टीम. लोअर इन्व्हर्टिब्रेट्स 11वीला AK झाला ॲनिमल किंगडम. त्यामधला पहिला ग्रुप होता फायलम पोरिफेरा. च्या मेंबरला कॉमन नाव काय होतं, स्पॉन्जेस. स्पंजेस दे डू नॉट हॅव न्यूरॉन्स. यांच्यामध्ये न्यूरॉन नसतात. द न्यूरॉन्स आर अब्सेंट इन स्पंजेस. मग तुम्हाला विचारलं, कारण कुठलाही चॅप्टर गेलं की सुरुवातीला आयडिया आहे, जनरल इन्फॉर्मेशन अबाउट त्या ॲनिमॅलियाबद्दल आहे. मग इथं स्पंजेस आर विदाउट न्यूरॉन्स. व्हॉट अबाउट द फर्स्ट ग्रुप, ज्यामध्ये न्यूरॉन्स सुरुवातीला आले, ते मध्ये निडारिया. निडारिया म्हणजे कोणते मेंबर,
The Cnidarians, coelentrates, what is this example? The most common example, Hydra. आठवला? The Hydra, Obelia, Adamsia, jellyfish, sea anemone, corals हे सगळे या निडारियाचे मेंबर आहेत. आणि हायड्रामध्ये कसली आहे? अतिशय सिंपल नर्वस सिस्टीम आहे. दे हॅव न्यूरॉन्स. पण न्यूरॉन्स काय आहे त्यांच्यामध्ये? दे हॅव अ सिंपल न्यूरॉन अँड दे फॉर्म नेटवर्क थ्रू आउट बॉडी. पहिल्यांदा न्यूरॉन्स कुणामध्ये पाहायला मिळतात? निडारियामध्ये. फायलम निडारिया और सिलेंट्रेटा मेंबर आहे हायड्रासारखे, जलव्याल म्हणतात मराठीमध्ये. दे आर हॅव्हिंग अ नेटवर्क ऑफ न्यूरॉन्स. न्यूरॉन्सचं नेटवर्क आहे. व्हेरी सिम्पल नर्वस सिस्टीम. काय म्हणणार याला मग? ॲडव्हान्स की प्रिमिटिव्ह? प्रिमिटिव्ह नर्वस सिस्टीम. द हायड्रा इज कॅरेक्टराइज बाय प्रिमिटिव्ह नर्वस सिस्टीम. यांच्यामध्ये प्रिमिटिव्ह नर्वस सिस्टीम आहे. Another example, do you know planaria? Chaptakrami, platyhelminthes member. In planaria, what happened? They have two nerve cords. या प्लॅनेरिया मध्ये दोन नर्व कॉर्ड असतात. कॉर्ड याचा अर्थ इलॉंगेटेड नर्व फायबरनी बनलेली स्ट्रक्चर. म्हणजे पहा अशा नर्व कॉर्ड असतात दोन. अँड दीज नर्व कॉर्ड, लुक ॲट हिअर व्हॉट आय एम डुईंग. त्या नर्व कॉर्ड एकमेकांना काय झालेले आहेत? दे आर इंटरकनेक्टेड विथ इच अदर अँड फॉर्मिंग अ वॉट? लॅडर लाईक स्ट्रक्चर. कसली? लॅडर लाईक. लॅडर म्हणजे स्टेप लाईक. सो प्लॅनेरिया इज हॅव्हिंग हाऊ मेनी कॉर्ड्स? दोन उभ्या इलॉंगेटेड कॉर्ड्स आहेत. अँड दे फॉर्म व्हॉट टाईप हेअर? लॅडर लाईक नर्वस सिस्टीम. पायऱ्याप्रमाणे, स्टेपप्रमाणे. दे आर कॅरेक्टराइज बाय लॅडर लाईक नर्वस सिस्टीम. जशी स्टेप्स असतात ना तशा असलेली ही नर्वस सिस्टीम तयार होते. मग प्लॅनेरिया हॅव्हिंग थोडीशी ॲडव्हान्स नर्व कॉर्ड. दे आर मेड अप ऑफ बंडल ऑफ फायबर्स. न्यूरॉननी बनलेले कॉर्ड आहेत, उभे इलॉंगेटेड दोन कॉर्ड, इंटरकनेक्टेड ॲट डिफरंट प्लेसेस, फॉर्मिंग अ लॅडर लाईक नर्वस सिस्टीम. व्हॉट अबाउट अनादर? या पुढचा गट आहे अस्केहेलमिन्थेस. आठवत आहे? राऊंडवर्म्स. पुन्हा ॲनेलिड्स. थोडी ॲडव्हान्स झाली, पण थोडीशी ॲडव्हान्स कशामध्ये आहे? इन्सेक्टामध्ये. इन्सेक्ट कुणामध्ये बिलॉंग करतात? आर्थ्रोपोडामध्ये. फायलम आर्थ्रोपोडा. द इन्सेक्ट हॅव वेल डेव्हलप्ड ब्रेन. पूर्णपणे आपल्यासारखा नाही. ब्रेन इज क्वाईट वेल डेव्हलप्ड. सुरुवातीपेक्षा थोडासा विकसित आहे. आणि इथं काय आहे? देर इज अ सेंट्रली लोकेटेड नर्वस कॉर्ड अलॉंग विथ गँग्लिया. व्हॉट आर गँग्लिया? ऐकलंय कधी? पहिल्यांदा ऐकताय. गँग्लिया इज अ ओव्हल शेप्ड मासेस ऑफ न्यूरॉन. गोलाकार मासेस आहे, स्वेलिंग आहे. सो इन्सेक्ट्स आर कॅरेक्टराइज बाय व्हॉट हिअर? क्वाईट रुडिमेंटरी ब्रेन म्हणा. रुडिमेंटरी म्हणजे तेवढा विकसित नाही, अविकसित ब्रेन आहे. द इन्सेक्ट्स आर कॅरेक्टराइज बाय रुडिमेंटरी ब्रेन विथ अ सेरीज ऑफ गँग्लिया. सेरीज ऑफ गँग्लिया. जर कॉक्रोच हा सिलॅबसमध्ये आहे, बघा इकडं, हा झाला गँग्लियॉन, हा दुसरा झाला ओव्हल शेप्ड. हे दोन एकमेकांना असे नर्व कॉर्डनी जोडले. हे अशा अनेक गँग्लिया असतात आणि यावरती हे नर्व फायबर प्रोसेसेस. हे मिड व्हेंट्रली असतो इन्सेक्टमध्ये. उलटा आहे. आपल्याकडे मिड डॉर्सली आहे इकडं आणि ते मिड व्हेंट्रली पुढच्या बाजूला आहे. सो द इन्सेक्ट्स आर कॅरेक्टराइज बाय रुडिमेंटरी ब्रेन अलॉंग विथ सेरीज ऑफ गँग्लिया. गँग्लिया आर प्रेझेंट इन अ लिनियर फॅशन. लिनियर म्हणजे सरळ रेषेमध्ये आहेत. काय आहेत? इथं नर्व कॉर्ड विथ गँग्लिया आहेत. हे नर्व कॉर्ड झाल्या. आणि गँग्लियाचा अर्थ लिहा ब्रॅकेटमध्ये. द मासेस ऑफ न्यूरॉन. ओव्हल शेप्ड मासेस ऑफ न्यूरॉन. ओव्हल ऑर राउंडेड शेप्ड मासेस ऑफ न्यूरॉन. क्लिअर? चला पुढे जा. नेक्स्ट टू दॅट, इन्सेक्ट शिवाय व्हॉट अबाउट व्हर्टिब्रेट? व्हर्टिब्रेट हॅव वेल डेव्हलप्ड नर्वस सिस्टीम. जे पृष्ठवंशीय प्राणी आहेत म्हणजे पाठीचा कणा असलेले. द वर्टिब्रेट्स हॅव वेल डेव्हलप्ड ब्रेन किंवा वेल डेव्हलप्ड नर्वस सिस्टीम. दे हॅव वेल डेव्हलप्ड नर्वस सिस्टीम
आणि ब्रेन इज अ हायली कॉम्प्लेक्स अँड ॲडव्हान्स इन प्रायमेट्स. वी आर ऑल्सो प्रायमेट्स, पण त्यातल्या त्यात ह्युमन बिईंगमध्ये तो अतिशय विकसित आहे. सो रिगार्डिंग द प्रायमेट्स, सगळ्यात ॲडव्हान्स ब्रेन कुणामध्ये असतो? द ॲडव्हान्स ब्रेन इज फाउंड इन द ब्रेन इज वॉट हायली कॉम्प्लेक्स अँड ॲडव्हान्स इन प्रायमेट्स इन्क्लुडिंग ह्युमन बिईंग. द मॅनमध्ये, ह्युमन बिईंगमध्ये सगळ्यात ॲडव्हान्स काय आहे? नर्वस सिस्टीम आहे. ओके, हे झाले काय? कॉम्प्लेक्स नर्वस सिस्टीम सगळ्यात कुठं असेल? कॉर्डेट्समधल्या प्रायमेटामध्ये आहे. आणि हे सगळे इव्होल्युशन होत गेलं. नो नर्वस सिस्टीम, सेल ऑर्गनायझेशन असतं याच्यामध्ये, फक्त सेल्युलर ऑर्गनायझेशन आहे. इथं मात्र टिश्यू झाले पहिल्यांदा, मग तिथं आले न्यूरॉन्सचं नेटवर्क आहे. चला जाऊयात यानंतर जी या पूर्ण नर्वस सिस्टीम, ह्युमन नर्वस सिस्टीमकडे जायचं आहे आपल्याला. दिस इज अ आयडिया, प्रिलिमिनरी आयडिया म्हणू शकता. व्हॉट अबाउट ह्युमन न्यूरल सिस्टम? The human nervous system is made up of what? The human nervous system. I already mentioned the human being having well developed and highly complex brain. मग यामध्ये human nervous system is mainly divided into two parts. It is broadly divided into two main parts. What are the two main parts here? One is known as the CNS, Central Nervous System, and another one is known as PNS, Peripheral Nervous System. Central Nervous System and Peripheral. Human neural system is broadly divided into two parts depending upon the location. कुठं आहे त्यानुसार. हे सेंट्रल नाव आहे म्हणजे मध्यभागी आहे. कुठं आहे? It is present in a mid-dorsal area. It is internally what? It is a halo. The halo mid-dorsally located. It is a internally hollow system and ती मध्यभागी आहे. कुठल्या बाजूला? डॉर्सल म्हणजे कुठली बाजू आपली? ही फ्रंट बाजू म्हणजे वेंट्रल आणि पाठीमागची बाजू म्हणजे काय? डॉर्सल. ज्या बाजूला पाठीचा कणा आहे दॅट इज अ डॉर्सल. मग ही मिड डॉर्सल, इट रन थ्रू आउट द मिड डॉर्सल ॲक्सिस. आपल्या मध्यभागी जो ॲक्सिस आहे ना, पाठीचा मणका, त्याच्या थ्रू रन होते. ती आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम. हेडपासून सेंटर इकडून खाली पाठीमागे. सो सेंट्रल नर्वस सिस्टीम इज अ हॅलो. इट इज अ मिड डॉर्सली पोझिशन आहे. इट रन थ्रू आउट द मिड डॉर्सल ॲक्सिस आणि यामध्ये दोघांचा समावेश आहे. इट इन्क्लूड वॉट? ब्रेन. आणि दुसरा भाग आहे स्पायनल कॉर्ड. इट इन्क्लूड टू मेन पार्ट, ब्रेन एंड स्पाइनल कॉर्ड. ब्रेन यू नो वेरी वेल, मास्टर भेजा, भेजा यहाँ है ना, और दूसरा स्पाइनल कॉर्ड. तुम्हाला माहिती आहे मराठीत काय? मराठीतली नावं थोडी वेगळी वाटतात. मेरुदंड म्हणतात त्याला. हे कुठं आहे? द ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड बोथ आर अ पार्ट ऑफ, बोथ फॉर्म सेंट्रल नर्वस सिस्टीम. मध्यभागी आहे. ब्रेन इज अ लोकेटेड, लुक ॲट मी, ब्रेन इज अ लोकेटेड इन वॉट? व्हेरी स्पेशलाइज्ड बोनी बॉक्स. बोननी बनलेला बॉक्स आहे ना याला. याला नाव काय? ब्रेन बॉक्स. आणि आठवत आहे ब्रेन बॉक्सला काय म्हणतात? क्रॅनियम. म्हणून क्रॅनियाटा कुणाला म्हणतात? वर्टिब्रेट्स आर ऑल्सो कॉल्ड क्रॅनिएट्स. सो ब्रेन इज लोकेटेड और वेल प्रोटेक्टेड विदिन क्रॅनियम. व्हॉट इज क्रॅनियम? हे ब्रेन बॉक्स आहे ज्यामध्ये ब्रेन लपलेला आहे, एन्क्लोज आहे. ॲक्च्युअली ब्रेन बॉक्सला क्रॅनियम म्हणतात. किती बोननी बनले माहिती आहे? स्कल बोन. याला 8 स्कल बोननी बनलेलं असतं. 8 स्कल बोननी बनलेलं हे ब्रेन बॉक्स आहे. ते तुम्ही शिकला असाल लोकोमोशनमध्ये. इकडे समोर आहे ना, हे फ्रंटल बोन आहे. पाठीमागे ऑसिपिटल आहे. इथं टेम्परल आहे. इथं ऑसिपिटल आहे. आणि हे सगळ्यात इथं परायटल हे 2 बोन, इथं परायटल 2 बोन. फ्रंटल 1, पाठीमागे ऑसिपिटल 1, 1 आणि 1 2, हे 2 किती झाले? 4. टेम्परल बोन 6, 2 असतात. आणि मध्ये इथेमॉइड आणि स्फेनॉइड बोन असतात मधून. अशा 8 स्कल बोननी ब्रेन बॉक्स बनलेला असतो. त्यामध्ये ब्रेन लोकेटेड आहे. व्हॉट अबाउट स्पायनल कॉर्ड?
The spinal cord is enclosed by VC. What is a VC? Vice Chancellor? No. VC for vertebral column. आपल्या vertebral columnच्या मध्ये, बाहेर नाही. It run throughout the मनके, throughout the vertebrae. So spinal cord is present within vertebral column आणि हे cranium मध्ये. चला पुढे नेक्स्ट वन. PNS कशाने बनलेलं आहे? बोला पाटील. PNS म्हणजे काय? पेरिफेरल नर्वस सिस्टीम. आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीम इन्क्लूड्स ऑल नर्व्स अरायझिंग फ्रॉम ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. ऑल दी नर्व्स, नसा म्हणता ना, ऑल द नर्व्स फ्रॉम ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. या स्पायनल कॉर्ड आणि ब्रेनपासून निर्माण होणाऱ्या सर्व नर्व्स या ठिकाणी येतात. सो PNS इन्क्लूड ऑल द नर्व्स दॅट अराइज फ्रॉम ब्रेन ॲज वेल ॲज स्पायनल कॉर्ड. इथं ब्रेनपासून निघणारे असतात ना, द नर्व्स अराइज फ्रॉम ब्रेन आर कॉल्ड क्रॅनियल नर्व्स. द ब्रेन वॉट द नर्व्स दॅट अराइज फ्रॉम क्रॅनियम म्हणजेच ब्रेन, त्याला क्रॅनियल नर्व्स म्हणायचं. कुणापासून निघणाऱ्या? ब्रेन पासून निघणाऱ्या नर्व्सला क्रॅनियल म्हणतात. आपल्यामध्ये किती आहेत? 12 आहेत. 12 pairs of cranial nerves we have. किती? 12 pairs. What about spinal nerves? बोला. The nerves that arise from spinal cords are called spinal nerves. ज्या स्पायनल कॉर्ड पासून निघत आहेत त्यांना स्पायनल नर्व्स म्हणायचं आहे. वी हॅव 31 pairs ऑफ स्पायनल नर्व्स. ओके, ते स्पायनल नर्व्स झाल्या आणि क्रॅनियल नर्व्स हे PNS बनवतात. PNS मध्ये पुन्हा 2 प्रकार आहेत. PNS इट इज ऑफ 2 टाइप्स. और पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये आणखी हे जे नर्व्स आहेत ना, द नर्व्स मे बी ॲफरंट ऑर इफरंट. बघा इकडे काय म्हणतोय. हे नर्व्स असतात ना, येणाऱ्या नर्व्स हे एकतर ॲफरंट असतात किंवा इफरंट असतात. The nerves are of 2 types depending upon how they conduct the impulses. Impulses कुठून कुठून येत आहेत त्यावरनं यामध्ये सर्व प्रकारच्या नर्व्स आहेत, ॲफरंट आणि इफरंट. बघा, ॲफरंट म्हणजे काय? दे कंडक्ट द इम्पल्सेस फ्रॉम सेन्स ऑर्गन टू CNS. सेन्स ऑर्गन्स टू CNS, सेंट्रल नर्वस सिस्टीमकडे. The nerves that conduct the impulses from where to where? सेन्सेसरी ऑर्गन कडनं सेंट्रल नर्वस सिस्टीमकडे जे संवेदना वाहून नेतात, कंडक्ट करतात, त्यांना काय म्हणायचं? ॲफरंट. आणखी बोलू ना, दे आर ऑल्सो कॉल रिसेप्टर नर्व्स, कारण रिसीव्ह करतायत ना सिग्नल. दे आर कॉल अफेक्टर. ॲफरंट, अफरंट, अफेक्टर. मी इफेक्टर म्हणत नाही, अफरंट और अफेक्टर. सो इफरंट ॲफरंट कळालं कुठून कुठं कंडक्ट करत आहे. दीज नर्व कंडक्ट द इम्पल्सेस फ्रॉम सेन्स ऑर्गन टू सेंट्रल नर्वस सिस्टीम. व्हॉट अबाउट इफरंट? The nerves that conduct the impulses from central nervous system to specialized effector organs. जे इफेक्टर ऑर्गन्स कोण आहेत? 2 आहेत. एक तर मसल असतात किंवा ग्लँड्स असतात. आपल्या शरीरामधल्या बॉडी मुवमेंट कुणामार्फत होतात? मसल्स मार्फत. सो दे कंडक्ट द इम्पल्स. द नर्व्स, ज्या नर्व्स सेंट्रल नर्वस सिस्टीमकडनं इफेक्टर ऑर्गन लाईक मसल्स अँड ग्लँड्सकडे कंडक्ट करतात, दे आर कॉल इफरंट. मी बघा म्हणालो, ठीक आहे. पेरिफेरल नर्वस सिस्टीमचे 2 प्रकार आहेत. इट इज ब्रॉडली डिव्हाइड इंटू 2 मेन टाइप्स अगेन. वन इज कॉल SNS अँड द अदर वन इज कॉल, एक आहे SNS आहे तर दुसरी ANS आहे. हा चार्ट बराच महत्त्वाचा आहे. SNS आणि ANS कुणाचे भाग आहेत? पेरिफेरल नर्वस सिस्टीम, न्यूरल सिस्टीम. व्हॉट इज SNS? लिहा, सोमॅटिक न्यूरल सिस्टीम. यस फॉर सोमॅटिक न्यूरल सिस्टीम. आणि A फॉर ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम विच इज नॉट अंडर कंट्रोल. ऑटोनॉमस म्हणजे काय हो? स्वयंचलित, आपलं त्याच्यावर नियंत्रण नाही आहे. सो SNS अँड ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम हे 2 प्रकार झाले. नाव गो हेअर. सोमॅटिक नर्वस सिस्टीम कुणाला म्हणायचं आहे? बघा,
यामध्ये कुठून कुठे आहेत? इट कंडक्ट द इम्पल्सेस फ्रॉम सेंट्रल नर्वस सिस्टीम टू मसल्स, स्पेशली कुठल्या? स्केलेटल मसल. कळतात? स्केलेटल. आपल्या शरीरामध्ये 3 प्रकारच्या मसल आहेत. स्केलेटल मसल, स्मूथ मसल आणि कार्डियाक. हृदयाचं धडधड 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 चालू आहे. कार्डियाक मसल ज्या दिवशी थांबले आपणही थांबलो, म्हणून कार्डियाक मसल ते आहेत. नेक्स्ट टू दॅट आपले सर्व इंटरनल ऑर्गनच्या नळ्या कळतात, ट्यूब्स ज्या मसलनी बनल्या ते स्मूथ मसल, आणि जे आपल्या हाडांना मुवमेंट देतात. हाडं मूव होत नाहीत, मसल मूव करतात. आपण हे मुवमेंट करतो हे हाडामुळे करत नाहीत, मसल आहेत त्यामुळे. म्हणून द एस कंडक्ट द इम्पल्सेस फ्रॉम सेंट्रल नर्वस सिस्टीम टू द स्केलेटल मसल. कुठल्या? स्पेशली स्केलेटल मसल. अँड दे कॉज द बॉडी मुवमेंट. यामुळे आपल्या शारीरिक हालचाली घडत असतात. द सेंट्रल नर्वस व्हॉट इट कंडक्ट धिस सिस्टीम कंडक्ट द इम्पल्सेस. इम्पल्सेस कळतं? करंट म्हणा, सरळ सरळ ब्रेननी पाठवलेले संदेश आहेत. CNS कडनं स्केलेटल मसलकडे जातात. अँड दे कॉज द डिफरंट टाईप्स ऑफ बॉडी मुवमेंट. आपल्या सर्व बॉडी मुवमेंट कंट्रोल करणारी कुठली सिस्टीम आहे? ऑफकोर्स नो डाऊट मास्टर तिकडे आहे, पण कोण मार्फत होतं? सोमॅटिक न्यूरल सिस्टीम. क्लिअर? व्हॉट अबाउट दॅट वन? इज इट अ व्हॉलंटरी ऑर इनव्हॉलंटरी सिस्टीम? व्हॉट डू यू थिंक? मी माझे हात कंट्रोल करतोय. मसल ज्या कंट्रोल असतात त्यांनाच आपण काय म्हणतो? स्केलेटन. दे आर व्हॉलंटरी मसल. या उलट या ANS द सेंट्रल व्हॉट इट कंडक्ट धिस सिस्टीम कंडक्ट द इम्पल्सेस फ्रॉम CNS टू स्मूथ मसल्स and some internal organs. What is here? The ANS includes what? Autonomous nervous system मध्ये conduction of impulses कुठून घडतं? It include the impulses conduction from CNS to smooth muscle and internal organ. आपल्या शरीराच्या आतमधले जेवढे काही इंटरनल ऑर्गन आहेत दे आर अंडर द कंट्रोल ऑफ ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम टू मेंटेन इंटरनल एन्व्हायरमेंट. आपल्या शरीराच्या आतमधलं एन्व्हायरमेंट मेंटेन केलं जातं. त्याला नाव आहे होमिओस्टॅसिस. The process of maintaining the internal environment of body of organism is called homeostasis. ते मदत करेल. याचे पुन्हा 2 प्रकार आहेत. ANS it is of 2 types. ANS चे पुन्हा 2 प्रकार आहेत. Sympathetic and parasympathetic. Sympathetic and parasympathetic nervous system. Parasympathetic nervous system. Okay. The ANS is what? It is not controlled by under will of person. व्यक्तीच्या इच्छेनुसार कंट्रोल होत नाही, म्हणून तिला ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम म्हणतात. आणि याच्यामध्ये 2 भाग आहेत, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम अँड पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, जी गँग्लियानी बनलेली आहे. हे दोन्ही. आणि हे इंटरनल ऑर्गनच्या अवतीभोवती असतात आणि वर्टिबल कॉलमच्या दोन्ही बाजूला. क्लिअर? आता आणखी एक भाग आहे VNS. What is the part here? VNS. What is the VNS? लिहा. विसरल. काही जण त्याला विसरल किंवा विसरल म्हणू शकता. विसरल न्यूरल सिस्टीम. कळतं विसरा कुठं आहे? मराठीतला विसरा नाही. आपल्या बेलीमध्ये जेवढे काही ऑर्गन्स येतात ना त्या सर्वांना विसरल ऑर्गन म्हणायचं. कुठले? द ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये जेवढे येतात, थोरॅसिक म्हणत नाही मी, ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये येणाऱ्या सर्व ऑर्गनला विसरल ऑर्गन म्हणतात आणि ही त्याला कंट्रोल करते. मग काय म्हणणार? द न्यूरल सिस्टीम दॅट कंडक्ट द इम्पल्सेस फ्रॉम वेअर टू वेअर. दिस सिस्टीम कंडक्ट इम्पल्सेस फ्रॉम सेंट्रल न्यूरल सिस्टम टू विसरल ऑर्गन. और मी दुसरं बघा काय दाखवलं, कळालं? काय कळालं याच्यातनं? वाईस वर्सा, म्हणजे बायडायरेक्शनल आहे. CNS टू विसरल ऑर्गन अँड विसरल ऑर्गन टू सेंट्रल नर्वस सिस्टीम. द नर्वस सिस्टीम दॅट रेग्युलेट द impulse conduction between CNS and visceral organ. It conduct the
impulses from where to where? From CNS to visceral organ and visceral organ to central nervous system. त्याला काय म्हणतात? VNS. तुम्ही म्हणाल सर हे कशाचा भाग आहे? ऑफकोर्स हे इंटरनल ऑर्गन आहेत ना. सो इट इज कम्स अंडर द सेम. कशामध्ये? पेरिफेरल नर्वस सिस्टीमचाच भाग आहे. सो इट इज अ पार्ट. म्हणून बघा ह्युमन न्यूरल सिस्टीमचे दोन मेन भाग CNS अँड PNS. CNS मध्ये दोन पार्ट येतात, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. या PNS मध्ये सगळ्याच नर्व आहेत. त्याचे पुन्हा दोन मेन प्रकार SNS अँड सोमॅटिक अँड ऑटोनॉमस. सोमॅटिक कंट्रोल काय करतं? स्केलेटल मसलला. तर ऑटोनॉमस हे इंटरनल ऑर्गन अँड स्मूथ मसलला. VNS इज अ पार्ट ऑफ दिस वन विच इज रेग्युलेट द विजरल ऑर्गन. दिस इज अबाउट द आउटलाईन ऑफ ह्युमन न्यूरल सिस्टम. हे मानवी न्यूरल सिस्टीमचं आउटलाईन आहे.